कालपासून एक व्हिडिओ शेअर होते सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून की शाळेतले शिक्षक किंवा शाळेचं व्यवस्थापन मुलांना काहीतरी काम करायला लावते वगैरे. त्या बातमीचं 100% ही बातमी चुकीची आहे. त्या बातमीच्या माध्यमातून उगीचच गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तर माझे हात जोडून विनंती आहे, ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी या शाळेसारखे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे राजकारण करू नका. आमच्या विरोधात जे काही राजकारण करायचं ते समोरासमोर येऊन करा. अशा उगीच आमच्यामुळे किंवा शाळा व्यवस्थापन कमिटीमुळे उगीचच कोणाला तरी त्रास देऊ नये अशी आमची त्या आपल्या माध्यमातून विनंती आहे. नमस्कार. आज आपण सगळे जे जमलेलो आहोत एका विशिष्ट कारणासाठी कालपासून एक व्हिडिओ शेअर होते सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून की शाळेतले शिक्षक किंवा शाळेचं व्यवस्थापन मुलांना काहीतरी काम करायला लावते वगैरे. त्या बातमीचं 100% ही बातमी चुकीची आहे. त्या बातमीच्या माध्यमातून उगीचच गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता काही जणांचं त्याच्यावर म्हणजे ह्या अगोदर देखील असे प्रकार घडलेले आहेत. भविष्यात सुद्धा अशी काही लोक विघ्न संतुष्ट लोक येऊन ह्या गोष्टी करणारच आहेत ह्या विषयामध्ये. पण आम्हाला कुठच्याही गोष्टीला आम्ही घाबरत नाही. ह्या कारणासाठी ही शाळा चालू राहायला पाहिजे म्हणून आता खिंडीतली शाळा आपण 3 वर्ष बंद होती. आज तिथले स्थानिक नगरसेवक असतील किंवा शाळा व्यवस्थापन कमिटी असतील, तिथले स्थानिक लोक असतील, त्यांनी एकत्र येऊन अक्षरशः हे शिक्षक लोकांच्या दारात गेले, घरी गेले आणि सांगितलं की तुमच्या मुलांना शाळेत पाठवा, आपल्या शाळा चालू राहायला पाहिजेत. अशा पद्धतीने ती शाळा चालू झाली. अनेक वर्ष आमच्या भागामध्ये असलेली शाळा आहे. आमच्या भागातले अनेक आता इथे सगळे पालक बसलेले आहेत. अनेक पालकांची देखील इथे मुलं येतात. खूप मेहनत ह्या शाळा व्यवस्थापन हे पटवर्धन साहेब असतील. खूप म्हणजे आम्ही लहानपणापासून आम्ही आत्ता नगरसेवक झालो, पण आम्ही नगरसेवक व्हायच्या अगोदरपासून बरीच वर्ष बघतोय. स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या मेहनतीने मग फुलबाग करणं असू देत, बाजूला तो नळ कनेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या खर्चाने करणारी ही सगळी मंडळी आहे. आज आम्ही देखील स्थानिक नगरसेवक म्हणून या शाळा व्यवस्थापन कमिटीमध्ये आहोत. आमच्या भागातले काही विघ्न संतुष्ट आणि देशभक्त लोक आहेत, त्यांची देशभक्ती अचानक जागी होते आणि मग त्या गोष्टींसाठी या गोष्टी घडतात. अशा प्रकारे हा झालेला प्रकार आहे. या शाळेचं काम CSR फंडातनं गरवारे इन्स्टिट्यूटकडनं पैसे मिळालेले आहेत आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून ते काम चालू आहे. 2 वर्गखोल्यांचं नवीन काम सुद्धा चालू आहे. अतिशय चिपळूणच्या वैभवात भर टाकणारी अशी सुसज्ज शाळा कशी असावी यासाठी हे सगळे व्यवस्थापन कमिटी आणि हे शिक्षक आणि आम्ही आणि पालक प्रयत्न करत असतो. तर माझे हात जोडून विनंती आहे, ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी या शाळेसारखे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे राजकारण करू नका. आमच्या विरोधात जे काही राजकारण करायचं ते समोरासमोर येऊन करा. अशा उगीच आमच्यामुळे किंवा शाळा व्यवस्थापन कमिटीमुळे उगीचच कोणाला तरी त्रास देऊ नये अशी आमची त्या आपल्या माध्यमातून विनंती आहे. खूप सुंदर काम या शाळेचं चालू आहे. एक पुढच्या वर्षीपर्यंत 2027 मध्ये जेव्हा हा शाळेचा मॉडेल शाळा कशी असावी अशा पद्धतीने आम्ही या शाळेचं 100% नियोजन करून दाखवू असं मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.